नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, युडाइस प्लसमधील बरेच व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे. आधीच तुम्हाला मी प्रोफाईल फॅसिलिटीचा व्हिडिओ दिलेला आहे. त्यानंतर स्टुडंट पोर्टलमधल्या काही कामांचा सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. आज मी तुम्हाला व्हिडिओ देत आहे स्टुडंट पोर्टलमधील सगळे विद्यार्थी जे आपले आहेत. युडाइस स्टुडंट पोर्टलमध्ये जे विद्यार्थी आपले आहेत, 1ली ते 7वी, 1ली ते 4थी जितके येतं तुमचे आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे जे तिन्ही फॉर्म्स आहेत, ते तिन्ही फॉर्म अपडेट कसे करायचे. तिन्ही फॉर्म अपडेट करणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय विद्यार्थी तुमचे पेंडिंगमध्ये दिसणार आणि काउंट होणार नाहीत. त्यामुळे तिन्ही फॉर्म अपडेट कसे करायचे याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. तर त्यासाठी जाऊया आपण युडाइस प्लसच्या वेबसाईटवर. खूप सोपं काम आहे. मी तुम्हाला अतिशय थोड्या वेळात आणि सोप्या पद्धतीनं सांगणार आहे. युडाइस प्लसच्या वेबसाईट गेल्यानंतर इथं उजव्या कोपऱ्यातल्या लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर थोडं 1-2 सेकंद थांबा. कोणतीही प्रक्रिया न होता इथं आपल्याला पुढचा विंडो येते, जिथं आपण राज्य निवडतो आणि मग राज्य निवडून आपल्याला पुढं जायचं असतं. तर या ठिकाणी बघा, आपल्याला स्टेट सिलेक्ट म्हटलेलं आहे. इथून आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे, महाराष्ट्र, आणि गोवर क्लिक करायचं आहे. इथं गोवर गेल्यानंतर आपले सगळे मॉड्यूल्स जे युडाइसमध्ये आहेत, टीचर, प्रोफाईल फॅसिलिटी आणि स्टुडंट, हे आलेले आहेत. आता आपल्याला या स्टुडंट मॉड्यूल समोरच्या लॉग इनवर क्लिक करायचं आहे. इथं गेल्यानंतर आपल्याला आता आपला युडाइस नंबर टाकून आणि पासवर्ड टाकून आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. तर हा युडाइस नंबर आणि पासवर्ड मी टाकलेला आहे. आता टाकतो इथं मी कॅप्चा. ओके. आणि आता साइन इनवर क्लिक करतो. बघू शकता इथं लॉग इन झालेलं आहे. रेड आणि ग्रे पट्टी. रेड पट्टी आहे ती या वर्षीची आहे, ही गेल्या वर्षीची आहे. आपल्याला रेड पट्टीवर क्लिक करायचं आहे. इथं आपण आलेलो आहोत डॅशबोर्डवर. डॅशबोर्डवर इथं तुम्ही बघू शकता इयत्ता वाईज तुम्हाला बॉईज, गर्ल्स, टोटल आणि इनकम्प्लीट स्टुडंटसुद्धा समोर दाखवत आहे. आता हे टोटल स्टुडंट जितके आहेत तितकेच इनकम्प्लीट स्टुडंटसुद्धा तुम्हाला इथं दिसत आहेत, हे तुम्ही बघू शकता. याचाच अर्थ इनकम्प्लीट म्हणजे ज्यांचे 3 जे फॉर्म्स आहेत ते तिन्ही फॉर्म्स इनकम्प्लीट आहेत. हे तिन्ही फॉर्म्स काय झालेले आहेत, अजून आपण अपडेट केलेले नाही, ते आपल्याला अपडेट करायचं आहे. तर त्यासाठी बघा, इथं मी आता काय करतो, पहिल्यांदा आपण पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहे. त्यांचे फॉर्म अपडेट करण्यासाठी बघा, कुठल्याही वर्गाचे फॉर्म अपडेट करण्यासाठी शेवट या पट्टीच्या शेवटी हा जो बाण आहे, छोटासा ॲरो, डाऊन ॲरो, याच्यावर क्लिक करायचं. आता पहिलीसाठी 2 बटन असतात, ॲड स्टुडंट आणि व्ह्यू मॅनेज. कारण पहिलीत आपल्याला स्टुडंट ॲड करण्यासाठी हे बटन आहे. आता पहिलीचे स्टुडंट माझे ॲड करून झाले आहेत, त्यामुळं व्ह्यू अँड मॅनेजवर मी क्लिक करणार. व्ह्यू अँड मॅनेजवर क्लिक केल्यानंतर तुम्ही समोर बघू शकता, इथं 3 विद्यार्थी माझे भरलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी अपडेटेड, लास्ट अपडेटेड इथं GP, EP आणि FE फॉर्म असे लाल कलरचे 3 बॉक्स प्रत्येकाचे तुमचे दिसतात. पहिल्या विद्यार्थ्याचा GP फॉर्म मी अपडेट केलेला आहे आणि बाकीचे 2 चालू नव्हते म्हणून रेडच आहेत. त्यामुळं त्या विद्यार्थ्याचं स्टेटस आहे ते इन प्रोग्रेस दाखवत आहे आणि इतर 2 विद्यार्थ्यांचं हे नॉट स्टार्टेड दाखवत आहे. ठीक आहे. तर आता मी काय करतो, नॉट स्टार्टेडपैकी एका मुलाचा तुम्हाला भरून दाखवतो. हा शेवटचा जो मुलगी आहे त्याचं भरतो. फॉर्म अपडेट करण्यासाठी त्या फॉर्मवरच क्लिक करायचं. GPवर क्लिक करूया. GPवर क्लिक केल्यावर हा फॉर्म ओपन होईल. यालाच म्हणतात जनरल प्रोफाईल. यामध्ये काय भरायचं आहे, तर काय भरायचं आहे हे जर आपल्याला पटकन दिसत नसेल, कळत नसेल, तर तुम्ही डायरेक्ट सेव्हवर क्लिक करू शकता. तर सेव्हवर क्लिक केल्यावर काय होतं, तुमच्या कोणत्या गोष्टी राहिलेल्या आहेत भरायच्या ते लगेच तुम्हाला रेड कलरमध्ये हे करून दाखवलं जातं. तर बघा, इथं रेड कलरमध्ये ॲड्रेस राहिला आहे, पिनकोड राहिला आहे, त्यानंतर सोशल कॅटेगरी राहिले आहे, मायनॉरिटी ग्रुप राहिलेला आहे, BPL आहे नाही राहिलेला आहे, त्यानंतर बिलॉंग्स टू EWS ही माहिती राहिलेली आहे, त्यानंतर वेदर द स्टुडंट इंडियन नॅशनॅलिटी आहे का ते राहिलेलं आहे आणि ब्लड ग्रुप राहिलेला आहे, त्यानंतर स्टुडंट आयडेंटिटी आउट ऑफ स्कूल आहे का ते राहिलेलं आहे. एवढ्या गोष्टी पहिलीच्या राहिल्या आहेत. इतर वर्गातल्या एवढ्या गोष्टी नसतात. पहिलीच असल्यामुळे याच्या फॉर्म थोडासा जास्त भरायला लागतो. मी एक पहिलीचाही दाखवणार आणि एक इतर वर्गातलाही दाखवणार आहे. ठीक आहे. तर जेवढेही लाल बॉक्स झाले आहेत तेवढे मी भरून घेतो पटकन. तर मित्रांनो, या फॉर्ममध्ये जेवढ्या लाल बॉक्स झाले होते ते मी भरलेले आहेत आणि आता ते ग्रीन झालेले आहेत. इथं आता काही माहिती मी तुम्हाला सांगतो, फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची आणि कुठं काय घ्यायचं. कोणत्याही फॉर्ममध्ये काही भरत असताना मित्रांनो, शेवटचा शब्द लिहून झाल्यानंतर परत स्पेस द्यायचा नाही. आता इथं बघा, पत्त्याच्या ठिकाणी मी शेवटी
डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर जर मी स्पेस दिला तर ते रेड होतं, याचा अर्थ तो इन प्रोग्रेस दाखवतो. त्यामुळं कधीही शेवटचा शब्द भरून झाल्यानंतर स्पेस द्यायचा नाही. बघा आता स्पेस घालवतो मी, ते ग्रीन झालं, टिक आली. कोणत्याही शाब्दिक स्वरूपाची माहिती भरताना स्पेस द्यायचा नाही, ठीक आहे, शेवटी. त्यानंतर आता इथं 4.1.12ला तुम्ही मदर टंग जी निवडायची ती खूप अवघड आहे बघा. ती 106 नंबरची निवडायची. मराठी असं असणार आहे. खूप भाषा आहेत त्यामध्ये. मराठी, कोकणी, मराठी, आहिरे अशी वेगवेगळे आहेत. तर मराठी हे जो शब्द आहे 106 नंबरचा, तो तुम्ही निवडायचा आहे. त्यांचे सोशल कॅटेगरी, मायनॉरिटी आहे नाही वगैरे या सगळ्या गोष्टी निवडायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लड ग्रुप. 4.1.20ला ब्लड ग्रुप आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा ब्लड ग्रुप काढलेला नसतो. तेव्हा काय करायचं, काढला असेल तर यातनं हवा तो ब्लड ग्रुप तुम्ही घेऊ शकता, ए निगेटिव्ह वगैरे. पण जर काढला नसेल तर सगळ्यात खाली बघा, अंडर इन्व्हेस्टिगेशन, विजिट विल बी अपडेटेड सून, हा जो ऑप्शन आहे तो तुम्ही घ्यायचा आणि हा फॉर्म काय करायचा, सेव्ह करायचा. ठीक आहे, हा जनरल फॉर्म सेव्ह झालेला आहे सक्सेसफुली. आता इथं नेक्स्टवर जायचं. आता हा दुसरा फॉर्म आलेला आहे. आता दुसऱ्या फॉर्ममध्ये सुद्धा पहिलीच्या विद्यार्थ्यांना काही माहिती भरायला लागते. आता इथं ॲडमिशन नंबर इन प्रेझेंट स्कूल, म्हणजे ज्याचा अर्थ या विद्यार्थ्याचं काय आपल्याला भरायचं आहे, जनरल रजिस्टर नंबर आपल्याला इथं भरायचा आहे या विद्यार्थ्याचा. त्यानंतर ॲडमिशन डेट आलेली आहे आपण आधी भरलेली, क्लास, रोल नंबर, त्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, ह्या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत. त्यानंतर लँग्वेज ग्रुप स्टडीड इन स्टुडंट, बघा लँग्वेज ग्रुप कोणता आहे याचा, मराठी आणि इंग्लिश असणार आहे. त्यानंतर इथं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मराठी. त्यानंतर रोल नंबर त्याचा काय आहे तो घ्यायचा 1. रोल नंबर म्हणजे हजेरीतला नंबर, ती 3 आहे. त्यानंतर मायनॉरिटी, इथं बघा मॅन्डेटरी जनरल सब्जेक्ट इथं महत्त्वाचं आहे. इथं मॅन्डेटरी जनरल सब्जेक्टच्या ठिकाणी मॅथमॅटिक्स आणि इन्व्हायरमेंटल स्टडीज असे 2 दिलेले आहेत. तर कोणतं त्याचं मॅन्डेटरी सब्जेक्ट आहे, तर शक्यतो आपण मॅथमॅटिक्स घेऊया. कारण पहिलीला काय EVS नसतं, इन्व्हायरमेंटल सायन्स, तर मॅथमॅटिक्स घेऊया आपण. ठीक आहे, हे घ्यावंच लागतं कंपल्सरी. त्यानंतर त्याच्या खाली आहे को करिक्युलम सब्जेक्ट, इतर कोणते सब्जेक्ट आहेत, सहाय्यक सब्जेक्ट, तर म्युझिक, डान्स, जनरल नॉलेज, मॉरल एज्युकेशन, योगा, यापैकी कोणतंही घेऊ शकता तुम्ही. तर इथं आपण मॉरल एज्युकेशन घेऊया, म्हणजे जे आपलं काय म्हणतात ते मूल्यवर्धनचं वगैरे ते घेऊया. त्यानंतर वेदर ॲडमिशन, आता हे सगळं बाकी ब्लॅक आहे कारण हे भरायची गरज नाही. ठीक आहे, हा दुसरा फॉर्मसुद्धा भरून झालेला आहे. याच्यावर आता मी सेव्ह करतो. ठीक आहे, इथं काय तर राहिलेलं आहे 4.2.5 स्टेटस ऑफ स्टुडंट इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर, गेल्या वर्षीचं त्याचं स्टेटस घ्यायचं आहे. स्टडीड करंट स्केम स्कूल, स्टडीड अदर स्कूल्स, अंगणवाडी. तर आता ही पहिलीला आलेले विद्यार्थी अंगणवाडीतून आलेले म्हणून इथं अंगणवाडी सेंटर घेतो. ठीक आहे, आता झालेलं आहे, आता सेव्ह करतो. सेव्ह केलेला आहे. आता हा फॉर्म सेव्ह झालेला आहे. आता नेक्स्टवर आपण क्लिक करूया. आता हा शेवटचा फॉर्म आलेला आहे. याच्यामध्ये त्याच्या सगळ्या सुविधा वगैरे याच्यासाठीचा हा फॉर्म आहे. तर इथं बघा पहिल्यांदा आपल्याला हा जनरल फॉर्म झाला, हा झाला. आता तिसऱ्या फॉर्मवर आलेलो आपण. इथं पहिला प्रश्न याच्यातला 4.3.1, वेदर द फॅसिलिटी प्रोव्हाइड, आता फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेल्या आहेत का, तुम्ही येसवर क्लिक करा. येसवर क्लिक केल्यावर हे खालच्या सगळ्या गोष्टी ओपन होतात. मग त्यातून काय काय दिलं, त्याला फ्री टेक्स्टबुक दिले, फ्री युनिफॉर्म दिला, बाकी काहीही त्याला फ्री दिलेलं नाही. त्यानंतर खालचा 2 नंबरचा भाग क्लोज आहे. 3 नंबरचा भाग आहे डज द स्टुडंट अपियर्ड इन एनी स्टेट लेवल कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये तो आहे का, तर नाही, त्याला नो करतो मी. त्यानंतर डज द स्टुडंट पार्टिसिपेट इन NCC, नो, B NSS, नो, स्काउट गाईड अजून सुरू केलेलं नाही, तोपर्यंत मी इथं नोच म्हणतो, तुम्ही येस म्हणू शकता. आता इथं त्याची विद्यार्थ्याची त्या वजन आणि उंची आवश्यक आहे. तर ठीक आहे, इथं उंची त्याची टाकायची आहे. तर पहिल्यांदा सेमीमध्ये जी काय तुम्ही त्याची उंची केलेली आहे ती, त्यानंतर वजन टाकायचं आहे त्याचं KGमध्ये. त्यानंतर इथं आता खाली 2 आहे 4.3.6, डिस्टन्स रेसिडेन्स स्कूल म्हणजे शाळेपासूनचं किती अंतर आहे, तर इथं लेस दॅन 1 किलोमीटर एवढंच आपल्याला घ्यायचं आहे प्रत्येक वेळी, जास्त अंतर घेऊन चालत नाही. कम्प्लिटेड हायर एज्युकेशन मदर, बघा आता त्याच्या आईवडिलांचं शिक्षण आहे ते कुठल्या लेवलपर्यंत झालेलं आहे हे इथून निवडायचं आहे आपल्याला. ती माहिती तुम्ही आधी घेऊन ठेवा त्यांच्याकडून. तर ठीक आहे, मी त्यांचं एक निवडतो आणि हा फॉर्मसुद्धा आता आपल्याला सेव्ह करायचा आहे. आता तिसरा फॉर्म ही सेव्ह झालेला आहे. चौथ्या फॉर्मवर, म्हणजेच चौथा फॉर्म ही त्याची सगळी माहिती देणारा एकत्रित असा हा PDF असतो.
इथून त्याची तुम्ही PDF डाउनलोडसुद्धा करून तुमच्या फाईलला ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या विद्यार्थ्यांची माहितीची एकत्रित फाईल तुम्हाला एका ठिकाणी दिसेल. या PDF क्लिक केलात की त्याची बघा ही PDF अशा पद्धतीने डाउनलोड होते. इथून तुम्ही डायरेक्ट प्रिंट काढू शकता किंवा सेव्ह PDF करू शकता. ठीक आहे, हे काम मी नंतर सुद्धा करू शकतो. त्यामुळे मी आता काय करतो, बॅक कंप्लीट डाटावर क्लिक करतो. इथं कंप्लीट डाटावर क्लिक करणं महत्त्वाचं आहे, हे आपण विसरतो. ओके, इथं आर यू शुअर म्हणायचं, ओके म्हणायचं. आता बॅक टू डॅशबोर्ड जायचं. तर मित्रांनो, एका विद्यार्थ्याच्या पहिलीचा मी फॉर्म भरून दाखवलेला आहे. पहिलीचा फॉर्म भरणं थोडंसं जास्त काम आहे आणि इतर विद्यार्थ्यांचे फॉर्म कमी भरावे लागतात. बघू शकता इथं मी पहिलीच्या पट्टीच्या समोरच्या ॲरोवर क्लिक करतो आणि व्ह्यू मॅनेजवर क्लिक करतो. शेवटच्या विद्यार्थ्याचा फॉर्म मी भरला होता. बघा शेवटच्या विद्यार्थ्याचा फॉर्म तिन्ही ग्रीन आलेला आहे, अगदी शेवटचं सुद्धा, आणि इथं कम्प्लिटेड असं स्टेटस आलेलं आहे. या पद्धतीनं इयत्ता पहिलीचे फॉर्म आपल्याला भरायचे आहेत. आता पुढच्या वर्गातला एखादा फॉर्म मी तुम्हाला भरून दाखवतो. आता इथं दुसरीचा माझा एकच विद्यार्थी आहे, त्याचा फॉर्म मी तुम्हाला भरून दाखवतो. बघा दुसरीच्या विद्यार्थ्याच्या समोर व्ह्यू आणि मॅनेजवर क्लिक केल्यावर ॲरोवर क्लिक केल्यावर डायरेक्ट व्ह्यू मॅनेज येतं, ॲड स्टुडंट येत नाही. ॲड स्टुडंट हे फक्त पहिलं. आता व्ह्यू मॅनेजवर क्लिक करूया. हा माझा एकच विद्यार्थी इथं आहे ज्याचे तिन्ही फॉर्म रेड आहेत, चारही फॉर्म रेड आहेत आणि नॉट स्टार्टेड आहे. तर GPवर क्लिक करूया. इथं खूप कमी माहिती भरावी लागते. पहिलीला जरा जास्त माहिती भरावी लागते, पण इथं कमी. आता मी नेहमीची ट्रिक वापरतो, पहिल्यांदा सेव्हवर क्लिक करतो. सेव्हवर क्लिक केल्यावर कोणकोणत्या गोष्टी रेड झाल्या बघा. फक्त एकच गोष्ट याची रेड झालेली आहे, ब्लड ग्रुप. आणि पहिलीसाठी मात्र तो मायनॉरिटी आहे का, नॅशनॅलिटी त्याची कोणती आहे, पत्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या भराव्या लागल्या होत्या, मदर टंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण इथं इतर वर्गाचा एकच माहिती भरावी लागते GP फॉर्मवरती, म्हणजे ब्लड ग्रुप. आणि ऑब्विसली याचंही मी काय घेणार आहे, अंडर इन्व्हेस्टिगेशन हे घेणार आहे. आणि आता काय करणार आहे, डायरेक्ट सेव्हवर क्लिक करणार. तर बघा पहिला फॉर्म एकाच माहितीत पूर्ण झाला इतर वर्गातल्या विद्यार्थी. आता नेक्स्टवर क्लिक करतो. दुसऱ्या फॉर्मवर सुद्धा फार काही भरायचं नाही म्हणून मी एकदा सेव्हवर क्लिक करतो. इथंही काहीतरी राहिलेलं आहे. आता काय राहिलेलं आहे, इथं रेडवर झालेलं दिसते बघा 4.2.3. हा सब्जेक्ट त्याचा निवडायचा. तर याचाही मी मॅथमॅटिक्स निवडतो आणि को सब्जेक्ट जो आहे, को करिक्युलम सब्जेक्ट, हा सुद्धा मी काय करणार आहे, मॉरल एज्युकेशनच निवडणार आहे. सगळ्यासाठी मी हाच निवडणार आहे, मूल्यवर्धन. त्यानंतर आता काही राहिलेलं नाही. आता सेव्हवर क्लिक करतो. आता परत तिसऱ्या फॉर्म नेक्स्टवर फॅसिलिटीमध्ये दिलेले आहे का, तर यस. मग काय काय दिलं, फ्री टेक्स्ट बुक आणि फ्री युनिफॉर्म, या दोनच गोष्टी. विद्यार्थी कोणत्या राष्ट्रीय स्तरावर आहे का, नाही. त्यानंतर NCCमध्ये नाही, NSSमध्ये नाही, स्काउट गाईडमध्ये नाही. तर आता या विद्यार्थ्याची मला वजन आणि उंची लिहायची आहे. तर याची उंची मी सेमीमध्ये लिहिणार आहे आणि वजन आहे ते KGमध्ये लिहिणार आहे. ठीक आहे. आता हे आधीच लिहिलेलं आहे, लेस देन आणि अपर प्रायमरी आईवडिलांचं शिक्षण आणि शाळेचं अंतर. आता सेव्हवर क्लिक करतो, झालेलं आहे. नेक्स्टवर क्लिक करतो. हा चौथा फॉर्म म्हणजे त्याची सगळ्या माहितीची PDF आलेली आहे. या ठिकाणी कंप्लीट डाटा करणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर कंप्लीट डाटावर क्लिक करून ओके करा. बॅक टू डॅशबोर्ड. आता दुसरीच्या विद्यार्थ्याच्या फॉर्ममध्ये बघूया आपण. दुसरीच्या विद्यार्थ्याची ही पट्टी, शेवटच्या ठिकाणी ॲरोवर क्लिक, व्ह्यू आणि मॅनेजवर क्लिक. तिन्ही फॉर्म तुम्हाला ग्रीन झालेले दिसत आहेत आणि कम्प्लिटेड आलेलं आहे. या पद्धतीने मित्रांनो, तुमच्याकडे जितक्या इयत्ता आहेत तितक्या इयत्तांचे फॉर्म तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत कंपल्सरी. त्याशिवाय तुमचे हे काम कायम पेंडिंगमध्ये दाखवणार. या पद्धतीने तिसरीच आहे. फक्त मी सांगितल्याप्रमाणे पहिलीच्या विद्यार्थ्याचा जो पहिला फॉर्म आहे त्याच्यामध्ये जास्त माहिती आहे. इतर वर्गातल्या मुलांचे फॉर्म विदिन मिनिट कंप्लीट होतात. तर मित्रांनो, हे तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून कोणतीही गोष्ट मिस होणार आणि टेन्शन करणार नाही. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.